नमस्कार मित्रांनो, मी सोनू पुन्हा एकदा तुमचं सोनू किचनमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट कमी सामग्रीमध्ये बनणारी शेवग्याची पिवळ्या रशातली भाजी। तर चला मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। त्यासाठी लागणारं साहित्य बारीक चिरून घेतलेला शेवगा, कोथिंबीर, शेंगदाणे, लसूण, हिरवी मिरची, खोबरं, धने पावडर, हळद, मीठ, तेल आणि प्रवीण मसाला। सर्वात आधी आपण एका कढईमध्ये जे आपण शेवगा कापून घेतला आहे हे आपण बॉईल करून घेऊया। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करून घेऊ। जोपर्यंत आपल्या शेवगाच्या शेंगा उकडून होत नाही तोपर्यंत आपण भाजीचा मसाला बारीक करून घेऊया। त्यासाठी आपण शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण एका मिक्सरच्या जारमध्ये घेऊन त्यामध्ये थोडी कोथिंबीर ही बारीक करून घेऊया। त्याचबरोबर थोडंसं मीठ, या ठिकाणी आपला जो भाजीसाठीचा मेन मसाला आहे तो बारीक झालेला आहे। इथे दुसऱ्या बाजूला आपल्या शेवगाच्या शेंगा पण चांगल्या प्रकारे उकडताय। जोपर्यंत ते उकडताय आपण इकडे फोडणीची तयारी करू। सर्वात प्रथम आपण कढईमध्ये तेल टाकूया। त्याचबरोबर आपण त्यामध्ये ॲड करू जिरे, लगेच त्यामध्ये आपण ॲड करूया आपण बारीक केलेले वाटण। मित्रांनो, आपण आता यामध्ये ॲड करूया 1 चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा। त्याचबरोबर हळद आणि चटपट मसाला। आपण यामध्ये आता थोडंसं पाणी टाकूया। आपला जो मसाला आहे हा खूपच ड्राय झाला होता आणि 1-2 मिनिटं आपण अजून याला परतून घेऊया। साधारण 1 वाटी पाणी आपण इथे टाकले। आपण थोडंसं अजून पाणी यामध्ये ॲड करून घेतलंय। त्या ठिकाणी आपल्या शेवग्याच्या शेंगाही शिजल्या आहे। आपण त्या आता यामध्ये टाकूया। आपल्या शेवग्याच्या शेंगा या उत्तम प्रकारे शिजल्या आहे, तुम्ही बघू शकता। एकदम छान अशा आता आपण यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करूया। ज्या पाण्यामध्ये आपण शेवगा उकडल्या होत्या तेच पाणी मित्रांनो आपण इथे ॲड करूया। आणि 1-2 मिनिटं आपण व्यवस्थित भाजीला उकळी आणून घेऊया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे।
मित्रांनो, आपण शेवगा उकडताना आणि मसाला बारीक करतानाही थोडं थोडं मीठ घातलं होतं, तर चवीनुसार तुम्ही चेक करून थोडंसं मीठ अजून ॲड करू शकता. तर आपण यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया. त्याचबरोबर आपण ॲड करूया बारीक चिरलेली कोथिंबीर. अशा प्रकारे आपली पिवळी शेवग्याची भाजी तयार झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही पण घरी बनवून बघा व अशाच शेवग्याच्या व इतर नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.